बिल्किस बानो प्रकरणी सुप्रीम कोर्टानं गुजरात सरकारला एक मोठा झटका दिलाय आणि गुन्हेगारांची शिक्षा कमी करण्याचा गुजरात सरकारचा निर्णय रद्द ठरवलाय। गुजरात सरकारला गुन्ह्यांची शिक्षा कमी करण्याचा अधिकार नाही, कारण या प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात पार पडली होती। त्यामुळे गुजरात सरकारनं शिक्षा रद्द करण्यापूर्वी मुंबई हायकोर्टाचा सल्ला घेणं आवश्यक होतं, असंही निरीक्षण सुप्रीम कोर्टाकडून नोंदवण्यात आलंय। महाराष्ट्रात सुनावणी झाल्यामुळे महाराष्ट्र सरकारनं मुंबई उच्च न्यायालयाच्या सल्ल्यानं निर्णय घ्यावा असे निर्देश सुप्रीम कोर्टाचे आहेत। दरम्यान सर्व 11 आरोपींनी 2 आठवड्यात आत्मसमर्पण करावं असे आदेश सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आले आहेत। या सगळ्या संदर्भात जितेंद्र आव्हाड सध्या बोलतात, थेट जातोय। बिल्किस बानो प्रकरणातला लागलेला निकाल हा स्वागतार्ह आहे। हा गुजरात सरकारच्या जातीयवादी परंपरेला मोठा धक्का आहे। ज्या बाईवर, ज्या स्त्रीवर, ज्या भगिनीवरती 14 माणसांनी बलात्कार केला, तिच्यात घरातल्या 12 जणांना मारून टाकलं, असं अमानुष हत्याकांड हे भारताच्या इतिहासात कधीही घडलेलं नसताना ती मेली आहे म्हणून तिला सोडणाऱ्या लोकांना माहीत नव्हतं की ती जिवंत आहे, आणि जिवंतपणाने उभी राहून तिच्या समोर घडलेल्या प्रसंगाची आठवण ठेवून तिने खटला लढवला। अनेकांना हे विसर पडला असेल की हा खटला महाराष्ट्रात चालवावा, असा तिने विनंती केली, कारण का तिचा महाराष्ट्रावर जास्त विश्वास होता, महाराष्ट्राच्या न्यायव्यवस्थेवर जास्त विश्वास होता, महाराष्ट्राच्या पोलिसांवर जास्त विश्वास होता। निकाल लागले, त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली, आणि अचानक गुजरात सरकारने भूमिका घेतली की यांना माफी द्यावी। खरं तर सरकारचं हे कामच नाही, आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे त्याचं स्वागत करतो। तसंच महाराष्ट्र सरकारवर काही प्रमाणात ही जबाबदारी दिलेली आहे। मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकार कुठलाही चुकीचा निर्णय घेणार नाही आणि देश हा सहन करणार नाही। ह्याच्यात जात धर्म येत नाही, पण ज्या पद्धतीने एका भगिनीवरती 12 14 जण बलात्कार करतात, 12-14 जणांना मारून टाकतात, आणि त्यांना केवळ ते एका समाजाचे आहेत म्हणून बाहेर काढलं जातं, हे दुर्दैवी होतं। त्याचा अंत झाला। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर 2 दिवसात निकाल देणार अशा पद्धतीची माहिती मिळते। तो निकाल आहे तो त्यांना रिव्ह्यूसाठी दिल्लीला दिलाय, अशी देखील एक माहिती समोर आली। मला माहीत नाही 10 तारखेला ते विधानसभेत येतील की नाही, कारण का ते काहीतरी त्यांना कोविड झालाय असं काहीतरी समजतंय, त्यामुळे हा राजकीय कोविड आहे नक्की कोविड आहे हे समजायला काय मार्ग नाही। निवडणूक आयोगाच्या निकालासंदर्भात काय माहिती नाही सर। एक मुद्दा असा आहे की काल अजितदादांनी कल्याणमध्ये सभा, आणि त्यामध्ये म्हटलं की ठाणे जिल्ह्यात गुंड प्रवृत्ती खूप वाढली आहे, तर जो ठाणे बालेकिल्ला मानला जातो एकनाथ शिंदे यांचा। कसं आहे की अजितदादांचा स्वभाव असा आहे की ते शेजारच्याला शांत बसूच देत नाही। मी त्यांचं वागणं गेले अनेक वर्ष बघत आले, खास करून आमची आघाडी झाल्यानंतर तर बघतच आलो आहे। ते कायम काँग्रेसला डिस्टर्ब करायचे, काँग्रेसच्या मंत्र्यांची कुरघोडी करायची, काँग्रेसच्या मंत्र्यांची फाईल मागवायची, ती दाबूनच ठेवायची। वित्ताचा वापर करताना मला सुनील केदारचं माहिती नव्हतं, आम्ही दोघं तर दोस्तच आहोत, त्याची फाईल कशी दाबून ठेवली, त्याच्या विभागात कसा काँग्रेसच्या प्रत्येक मंत्र्याच्या विभागात ते इंटरफिअर करायचे, आणि त्यामुळे त्या आघाडीत नेहमी धुसफूस असायची। त्यांचा स्वभाव तिथे गेल्यावर बदलेल शक्य नव्हतं, त्यामुळे इथेही ते टपल्या मारण्याचं काम चालूच ठेवणार। आता जेव्हा ते ठाण्यात येतात आणि ठाण्यात गुंडगिरी वाढली आहे असं म्हणतात, तेव्हा नेमका बाण कोणावर आहे? माझ्या दृष्टीने तो एकनाथ शिंदेंवर आहे। म्हणजे मुख्यमंत्र्यांना तुम्ही संशयाच्या फेऱ्यात अडकवतात, हे एवढं समजत नाही। समजूच, त्या माणसाला सगळं समजतं, पण ते स्वभाव आहे, ते बोलणार आणि ते डिस्टर्ब करणार बाजूच्याला, ते बीजेपीलाही डिस्टर्ब करणार आणि यांनाही डिस्टर्ब करणार। काय त्याच्यात नवीन नाही आहे, मला काही ते असं काय नवीन वाटत नाही। त्यांचा मूळ स्वभाव आहे की लोकांना शांत बसू द्यायचं नाही, उच। याच कार्यक्रमात त्यांना असं देखील वक्तव्य केलं की ठाणे जिल्हा हा राष्ट्रवादीमय केला गेला पाहिजे, यासाठी आता कार्यकर्त्यांना प्रयत्न करायला हवे, तसे आदेश। म्हणजे त्यांना कळलं की हा काय आपल्या हातातला नाही आहे, त्याच्यामुळे कदाचित ते बोलले असतील। अशी एक चर्चा प्रचंड प्रमाणामध्ये आहे की शिरूरमध्ये अजित पवारांना मतदारसंघावर दावा केला आणि त्यानंतर तिथं
एकनाथ शिंदेंना सभा घेतली. मी तुम्हाला काय सांगितलं की त्यांचा मूळ स्वभाव आहे की ते कोएलिशन गव्हर्नमेंटमध्ये शांत बसू शकत नाही. मी उपमुख्यमंत्री आहे म्हणजे मी मुख्यमंत्र्याच्या पण वरती आहे असा त्यांचा समज होतो. मग ते सगळ्या विभागाची मिटिंग बोलवतात, त्यांच्याकडे नसलेल्या डिपार्टमेंटची मिटिंग बोलवतात, मग त्यांच्या सेक्रेटरीला बोलवतात आणि मुख्यमंत्री जे आदेश देण्याच्या अधिकारात असतात ते आदेश स्वतः देऊन टाकतात. हे त्यांची म्हणजे कामाची पद्धती आहे आणि त्या पद्धतीत ते कधीच बदल करणार नाहीत. ते एकनाथ शिंदे असोत नाही तर देवेंद्र फडणवीस असो. सर, मुंबई पोलीस दलातील आज एका लेटर बॉम्बनं खळबळ उडालेली होती. 8 महिला कॉन्स्टेबलची नावं एका पत्रामध्ये होती आणि त्यांच्या वतीनं एका डीसीपीवर आणि काही अधिकाऱ्यांवरती बलात्कारासारखा गंभीर आरोप करण्यात आलेला होता. पोलिसांनी आता स्पष्टीकरण दिले की असा काही प्रकार घडलेला नाहीये, मात्र महिलांची नावं खरी आहेत आणि आरोपात तथ्य नाही असं म्हटलं जातं. नाही, मी ते पत्र वाचलेलंही नाही, बघितलेलंही नाही, त्याच्यावर बोलणं योग्य ठरणार. मी ह्या विषयावरती अमिश त्रिपाठी नावाच्या ऑथरने त्याच्या एका सायन ऑफ विश्वाकूप नावाच्या पुस्तकात याचा उल्लेख केलेला आहे, ते पंतप्रधानांना भेट दिलेला आहे. या संदर्भातले काही दाखले समोर ते दाखले तुमच्याकडे असतील तर तुम्ही त्याची स्पष्टता करावी. मी ह्याच्यावर खेद व्यक्त करून ज्या माझ्यासाठी विषय संपवलेला आहे असं काही तुम्हाला सापडलं असेल तर तुमच्याकडे माध्यम आहे, पुढे जा. जरांगे पाटील मुंबईत येऊ नयेत यासाठी त्यांच्या विरोधामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली. हेमंत पाटील म्हणतात की मुंबईत त्यांना येण्यापासून बंदी घालावी. मला वाटतं की महाराष्ट्र हे भारतातलं स्वतंत्र राज्य आहे. कोणी कुठे जावं याच्यावर कधीही कोणी मर्यादा टाकू शकत नाही. त्याच्यामुळे असं हायकोर्ट निर्णय देऊन ते गेलेत. अजित पवार सभा पार पडली त्या सभेमध्ये प्रामुख्यानं स्पष्टपणे तुमच्यावर आरोप करताना असं म्हटलेलं आहे की जितेंद्र आव्हाड जाणीवपूर्वक जातीय वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मी काय करतो तत्काळ कायदेशीर कारवाई करावी. मी काय करतो ते करतो आणि हिंमत असेल तर करा. हिंमत असेल तर करा. मला काय मी असं लपून छपून काही बोलत नाही ना, टीव्हीवरच बोलतोय. जर त्याच्यातनं कुठे जातीय तुम्हाला वास येत असेल तर पोलिसांनी कारवाई करावी ना. मागच्या काही दिवसापासून एक मराठी प्रश्न मागच्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे जर त्या रविवारी मुंबईतील काही भागात स्वच्छतेची पाहणी करतायत, मात्र कालच्या मेळाव्यामध्ये अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला सुद्धा मुंबईतली विभागवार पाहणी करायची आहे. मी तुम्हाला सांगतो अजित पवार हे कोएलिशन मध्ये मिनिस्टर बनूच शकत नाही. ते शांत राहूच शकत नाही. ते बीजेपीलाही डिस्टर्ब करणार, ते एकनाथ शिंदेंनाही डिस्टर्ब करणार. ते म्हणजे आणि वरती सांगणार मी माझा पक्ष वाढवतोय, त्याच्यात काय चूक आहे. पण हा डिस्टर्ब करण्याचा त्यांचे जाळे आहेत, ते जाळे कधीही थांबत नाही आणि याचा अनुभव आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे. आमच्या डिपार्टमेंटच्याही मिटिंग त्यांना लावायची असतात. कशाला काय आम्ही काय अकार्यक्षम होतो. एक महत्वाचं म्हणजे अजितदादांचे किंवा त्यांच्या गटाकडून आरोप होणाऱ्यांमध्ये तुम्ही सगळ्यात सांगा बोलतो म्हणजे हिटलिस्टवर असं दिसतंय कारण वारंवार तुमच्यावरती आरोप. ठीक आहे, मला स्प्लिट व्यतिरिक्त असं नक्की काय झालंय की वारंवार मला ते माझ्यावरती बोलतात, याचं कधीही दुःख होणार नाही, दुःख होत नाही. त्याच्यामुळे त्यांनी कितीही माझ्या विरुद्ध बोललात तरी साहेबांची बाजू घेणं मी सोडणार नाही. मी जिथे जिथे साहेबांवरती ते बोलतील तिथे तिथे आक्रमकपणाने त्यांच्या अंगावर जाईल. ठीक आहे, असे वाद चुटूरपुटूर होत राहतात, त्याच्याकडे जास्त लक्ष देत जाऊ नका. कुठे झालं का काय, गेले ना सगळे आपापल्या वाटेने. तुमचं नको तिथे लक्ष जास्त असतं. बिल्किस बानो के मामले में जिस तरीके का फैसला आया कि बिल्किस बानो का जो निकाल आया है उसका हम आदरपूर्वक स्वागत करते हैं, क्योंकि जो हुआ था वो गलत ही हुआ. 14 आदमी एक स्त्री पे बलात्कार करते हैं, उसके घर के 14 आदमी मारे जाते हैं. उसको इसलिए छोड़ दिया गया कि वो मर गई है, पर लेकिन वो जिंदा थी. वो बम्बई आई, उसने लड़ाई लड़ी. कोर्ट ने आदेश दिया कि ये खटला बम्बई में चालू हो. महाराष्ट्र की न्याय व्यवस्था के ऊपर उनका भरोसा था, तभी हम सरकार में थे. महाराष्ट्र में यह खटला चालू हुआ, कानूनन कार्रवाई हुई और जन्म ठेप की उनको सजा सुनाई गई. उसके बाद कुछ सालों के बाद जाति के आधार पर
जो लोग थे वो मनुवादी लोग ऐसा कर ही नहीं सकते, उनके स्वभाव में ही नहीं है। ऐसा कह के गुजरात गवर्नमेंट ने उनको बाहर निकाला, उनका आदर सत्कार किया गया, उनका बाहर जाने पर भी आदर सत्कार किया गया। ये इंसानियत का गला घुटना था। जात धर्म रखो बाजू में, एक बहन के ऊपर 14 लोग बलात्कार करते हैं, उसके घर के छोटे बच्चे मिलाकर 14 लोग मारे जाते हैं, इसमें जात पात कहाँ आती है? यहाँ पे आती है इंसानियत। क्या इंसानियत मरेगी भारत में? इंसानियत भी जिंदा नहीं रहेगी। मैं सर्वोच्च न्यायालय के निकाल का आदरपूर्वक स्वागत करता हूँ। दूसरा सवाल, आपके ऊपर 5-6 FIR अलग अलग। अरे रहने देना भाई, 10 FIR होने दो, डरता कौन है? अजीत पवार जिस तरीके से मुंबई में भी अब पानी करने के लिए कि स्वच्छता का जायजा लें, उनके कार्यकर्ता लोगों तक जाएं, थाने में ज़्यादा से ज़्यादा NCP के कार्यकर्ताओं को बढ़ाएं, इस तरीके की जो चीज़ें देखो, ऐसा है, जो अजीत पवार जी को जानता है उनका स्वभाव जानिए। जब वो कांग्रेस में भी उप मुख्यमंत्री थे तभी भी हर डिपार्टमेंट की मीटिंग वही लगाते थे, हालांकि वो अधिकार नहीं है। क्योंकि उप मुख्यमंत्री पद को कोई संवैधानिक मान्यता नहीं है, फिर भी बड़े बड़े मिनिस्टर्स की मीटिंग वो लगाते थे जो डिपार्टमेंट उनके पास होते ही नहीं थे। अरे भाई, तुम्हारा काम करो ना। तो ये कोएलिशन गवर्नमेंट के मिनिस्टर नहीं रह सकते, उनको एक अपना ये है कि मैं उसी भाषा में वो कल्याण में भी बोले। अभी कल्याण में बोले कि थाना में गुंडागिरी बढ़ गई है, क्योंकि एकनाथ शिंदे की गुंडागिरी बढ़ गई है। एकनाथ शिंदे जी अकार्यक्षम है, उनका ठाणे जिले के पुलिस और प्रशासन पे कोई कंट्रोल नहीं है। मैं ये मानता हूँ कि एकनाथ शिंदे मेरे विरोधक है, लेकिन वे गुंडा नहीं है वो। अरे तुम इधर आके बोलते, जाके पुणे में देखो ना, कल कैसा गोली मारा वो शरद मोहल को। क्या चालू है पुणे में? दिन दहाड़े कॉन्ट्रैक्टर को उठाया जाता है, दिन दहाड़े बिल्डर को धमकियां दी जाती है। आप उधर के पालक मंत्री जाके उस जिले में देखो ना, गजानन मार्डे और शरद मोहल ये गैंगवार कैसा चालू है, जाके देखो ना। उसके ऊपर कुछ नहीं बोलेंगे, लेकिन थाना में गुंडागिरी वाढली है तो सिर्फ मुख्यमंत्री को चिमटा निकालने के लिए था, और एक बाजू से देवेंद्र फडणवीस को चिमटा निकालने का था कि गृह विभाग भी फेल है थाना में और मुख्यमंत्री भी फेल है थाना में। एक सवाल ये है कि NCP अभी चूंकि सरकार एलायंस में है, महाविकास आघाड़ी में, लेकिन कांग्रेस जिस तरीके से कल भी मिलिंद देवरा का एक बयान जारी हुआ, आप चिंता मत कीजिए, सब इंडिया आघाड़ी का सब अच्छी तरीके से हो जाएगा, कोई इसमें आपको कोई न्यूज नहीं मिलेगी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।